मित्रांनो, आपण आता ल्युमिनसचा इन्व्हर्टर आता आपण बघत आहोत. याच्यामध्ये मी आता EVO S1250 हा इन्व्हर्टर मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला समोर बघतात, याच्यामध्ये बॅटरी चार्जर इंडिकेशनचं हे दाखवतं, तसंच बॅटरी चार्जिंग ॲडॅप्टर कंट्रोल दाखवतं. तसंच हे मायक्रो प्रोसेसर बेस्ड डिझाईन केलेलं आहे. हा इन्व्हर्टर साधारण 6000 ते 6500 पर्यंत भेटतो, 6800 भेटतो. याच्यामध्ये इथं बघितलं तर हा असा इन्व्हर्टर आहे. याच्यामध्ये मला इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये मेन्स ऑनचे इंडिकेशन दिसतं, बॅटरी इंडिकेशन दिसतं, इको मोड, UPS मोड, तुमचा सिलेक्टेड मोड इथे डिस्प्ले होईल. तसंच वॉर्निंग इंडिकेटर जे काय असेल ते दिसेल. ते तुम्हाला इथं हे एक बटन दिलेलं आहे जे स्टार्ट स्टॉपसाठी. हा त्याचा मॉडेल नंबर आहे. हे झाला फ्रंट साईड. तसंच याच्या बॅक साईडला बघितलं तर इथं या सिस्टममध्ये मोठा कूलिंग फॅन दिलेला आहे, जो आपल्याला कूलिंगसाठी वापरतात. इन्व्हर्टर कूलिंगसाठी वापरलेला असतो. तसंच हा जो सॉकेट दिलेला आहे हे आपलं 230 व्होल्ट आउटपुट व्होल्टेजसाठी दिलेलं आहे. इथं त्याची प्रोटेक्शन फ्यूज आहे आणि इथं आपण मेन सप्लाय जोडायचा आहे 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. याच्यामध्ये तुम्हाला बॅटरीचे व्होल्टेज आणि करंट हे इथं मेन्शन केलेलं आहे बॅक साईडला. याच्यामध्ये 3 वायर्स आहेत. ज्या रेड वायर आहे ही पॉझिटिव्ह बॅटरी सप्लाय, त्यानंतर ब्लॅक वायर आहे ते निगेटिव्ह 12 व्होल्ट बॅटरी सप्लाय. तसंच इथं जो आहे तो मेन सप्लायसाठी हे प्लग दिलेला असतो त्याच्याबरोबर. इथं आतमध्ये तुम्हाला एक स्विच दिलेला आहे, डीप स्विच. याच्या थ्रू तुम्ही इको मोड किंवा नॉर्मल मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता, UPS मोडचा. याच्यामध्ये हे लग लावलेले असतात, जे लग तुम्हाला बॅटरीजच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रोबला कनेक्ट करायचं असतं.